सकाळचे 5:50 होत आहेत. आम्ही लोक चालतो आहे. सकाळी 5 वाजता सुरू केलेलं आहे. थंडी सकाळी जाम होती, रात्री पण भरपूर होती, अजून पण थोडी थोडी लागते. शॉल घेऊन चाललो आहे. कुडकुड कुडकुड होते. कॅमेरा चालू झालाय. सगळ्यांनी शॉल बी फ्रेम मध्ये घ्या रे. आता जरा थंडी वाटत नाही कारण की अंग गरम झालंय. थोड्या वेळा रे तुमच्या माय किती आवाज मुलाचा आहे. खोबरा किती पुढे असेच ब्लॉग बनवायला देणार नाहीत. थोड्यानी भेटूया पुढे. तर मित्रांनो मध्ये कुठेतरी थांबलो आहे. नाश्त्याचा हॉल मगाशी झाला. त्याला फक्त पोहे आणि चहा होते आणि फ्राईड राईस शूट त्याने केलं कारण की चार्जिंग नव्हती फोनमध्ये. थोड्या वेळानंतर मी फोन जो आहे माझ्या गाडीत लावलेला चार्जिंगला, तर गन्न्याचा ज्यूस पिऊन आणि लाडूंनी तो ग्लास संपवला पण आहे. लाडूचा ग्लास हा बघा पुढे. कालपेक्षा जास्त गरमी आज वाटते मला तर ना. आणि सकाळी मस्त थंडी लागत होती. अजून 5 किलोमीटर बाकी आहे दुपारच्या हॉल्टला पोचायला. ऊन खूप वाढत चाललाय. अरे तुला काय आलं मध्ये? का हसतो काय तू मध्ये मध्ये? लो तुटतो ना टोपी बघून ना. लाडूकडे पैसे वगैरे आलं. आता मी तुम्हाला डायरेक्ट दुपारच्या हॉल्टलाच भेटेन. तर ऊन खूप आहे. खराब झाली उन्हाने. हाय जागा फक्त पुढच्या तिकडे आहे. हा एका माणसाला आम्ही टोचन घेऊन चाललोय. त्याची तर एकाला टोचन मारून घेऊन चाललोय आम्ही. बघा ना एवढा मोठ्या माणसाला एवढा जीव खेचतोय. त्याचं असं म्हणणं आहे की नसवर नस चढली. ती कशी चढली काय माहिती. मेले की मेलाय. या एवढ्या उन्हात आम्ही कार्य होत असताना निखिलचा फुल बाय रेडी पोझिशन मध्ये आहे. त्याला काय सांगू नये का. आणि हा बघा आमचा कालू. हा बघा कालू. डब्बा फिब्बा बघ ना आजूबाजूला. हे कशाला देतात? पाणी टाकतो पाणी. डोक्यावर टाकतो. ओके चलो. तर फायनली हॉल्टवर पोचलोय पण आणि पाय दुखतायत. गोडाऊन आहे कसलं तरी. आता इथे बसू थोडा वेळ, फ्रेश होऊ आणि मग जाऊ.
समज या जेवायला. ओके समज या डन. एवढंच बोलायचं होतं. मित्रांनो आजचा सेकंड लास्टवा दिवस पदयात्रेचा आणि मी टेम्पोमध्ये का बसलोय ह्याची जरा मोठी स्टोरी आहे. ती तुम्हाला थोड्या वेळात मी कळवीन. जरा दाखवतो की टेम्पो कसा आमचा चालतो आणि कसा आम्ही म्हणजे दादासोबत पाणी वाटतोय, सेवा करतोय. जरा दाखवतो तुम्हाला आमचं कसं काय असतं आणि कसं काय आम्ही पाणी वगैरे वाटतो पालखीला आणि पूर्ण आमच्या पदयात्रींना. तर बघा जरा त्याचा टेम्पो आला आहे समोरून आणि आम्ही आता पाणी बिणी रेडी ठेवलं आहे त्यांच्यासाठी. बाल्टी भरून पाणी आहे आणि दुसरी बाल्टी तिकडे आहे. आता येतील आमचे पदयात्री आणि पाणी पितील. आज सेवा करायला आम्ही बसलो आहे. दादाचं नाव काय तुमचं? श्याम ठाकूर. अच्छा, दादासोबत बसलोय आता पाणी पितील. साईराम साईराम. गँग आली आहे माझ्या एरियामधली. लाडू तिकडे 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 सगळे कप तिकडे लाव. सगळे सगळे घे सगळे सगळे तिकडे. तर मग मित्रांनो माझं टेम्पोत बसायचं कारण असं आहे की मला ॲसिडिटी आणि गॅस एकत्र आलेला छातीमध्ये. तर दुखत होतं खूप. तर न करण्यात मला हॉस्पिटलाइज करायला लागलं आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती जरा त्यांनी इंजेक्शन वगैरे देऊन जरा या साईडचं ब्लड वगैरे थोडंसं काढलं. तेव्हा जाऊन कुठेतरी बरं वाटलं. बस आता त्यांनी सांगितलं की आजच्या रात्रीच्या हॉल्टपर्यंत चालू नकोस म्हणून रात्रीच्या हॉल्टपर्यंत मी काय चाललो नाही. टेम्पोत बसून होतो. पालखी पोचली आहे, समोरच आहे. थोडंसं दुखतं आहे मायनर, गोळ्या वगैरे दिल्या आहेत. बाकी असं घाबरण्याचं काहीच कारण नाही. बस होतं कधी कधी. चला मग हॉल्टजवळ जाऊया, मित्रांना वगैरे भेटूया आणि पालखीच्या पण पाया पडूया. आज रात्री जरा लाईट खाऊन झोपूया आणि ब्लॉग एडिट करूया मेन म्हणजे. तर आणि आज म्हणजे वाटत नाही कोणी केलं असेल पण आज मी जसा एक ब्लॉगर असेल ज्यांनी साई सेवा केली आहे आज पाण्याच्या टेम्पोमध्ये बसून. चला मग जाऊया.